नमस्कार, मी उल्हास. माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, रोहित पवार यांनी सांगितलं होतं की अजितदादांच्या मृत्यूबद्दलची माझी आणि आमच्या पवार कुटुंबाची जबाबदारी आहे तुम्हाला माहिती देणं. आणि त्यांनी माहिती दिली की जी माहिती अनपेक्षित होती आणि सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे त्यामधून मिळालेली आहेत. रोहित पवार म्हणाले, अजितदादा यांचा मृत्यू विमान अपघातामध्ये झालेला आहे आणि तो एक प्रकारचा घात आहे, अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे. आणि हे स्टेटमेंट करत असताना त्यांनी कोणत्याही राजकीय भूमिकेतून हे मत व्यक्त केलं नाही. तर या महाराष्ट्राचा दादा, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, मी तर असे म्हणेल या महाराष्ट्राचे उपपंतप्रधान, कारण महाराष्ट्र हा संबंध देशामध्ये सर्वात जास्त टॅक्स देणारा एक राज्य आहे, महाराष्ट्र आहे. आणि त्यांच्या विना आज आपल्याला 6 मार्चला अर्थसंकल्प पब्लिश होणार आहे, प्रदर्शित होणार आहे. ही फार मोठी खंत कुठतरी त्यांच्या प्रेमींना, अजितदादांच्या प्रेमींना, त्याचबरोबर त्यांच्यावरती आस्था आपुलकी ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना नक्कीच लागले असेल. परंतु आपल्याला वाटत होतं की अजितदादा जिवंत असतील किंवा अजितदादा परत येतील, अजितदादांची एकदम ग्रँड एंट्री होईल, वेगवेगळ्या विचारधारेला, वेगवेगळ्या राजकीय अशा डावपेचाला ते हाणून पाडतील. परंतु तसं काहीही नाही आहे. कारण रोहित पवार म्हणाले की अजितदादांच्या विमान अपघाताच्या त्या ठिकाणावरती आम्ही गेलो असताना आम्हाला अजितदादांचा स्वेटर, त्याचबरोबर ते त्यांची रोजची चप्पल आणि त्यांचं जे घड्याळ आहे की जे 15 मिनिटांनी पुढे असतं, ते घड्याळसुद्धा त्या ठिकाणी बंद पडलेल्या अवस्थेत आम्हाला मिळालेलं आहे. आणि ह्यावरून अजितदादांचं निधन प्लेन क्रॅशमध्ये झालेलं आहे. आणि या बाबतीतलं त्यांनी जे काही कारण सांगितलेलं आहे ते म्हणजे VSR या कंपनीवरती त्यांचा संशय आहे. कारण हे जे VSR नावाच्या कंपनीचं हे जे काय जेट आहे, विमान आहे, हे विमान योग्य अशा पद्धतीचं विमान नव्हतं, असं एकंदरीत त्यांनी ठामपणे म्हटलेलं आहे. आणि याचं सगळं त्यांनी त्या विमानाच्या मेंटेनन्सवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि वस्तुस्थिती आहे, विमानाचं पार्ट्स किंवा विमानाचं लँडिंग होताना किंवा लँडिंगपूर्वी त्याचं जे काय मेंटेनन्स करायचं असतो त्या बाबतीमध्ये झाला नसावा, अशा पद्धतीचा मोठा संशय रोहित पवार यांचा आहे. आणि म्हणून त्यांनी हा अपघात हा मेंटेनन्स किंवा विमान नादुरुस्त असल्याकारणाने, कारण ते 2 दिवसापूर्वी गुजरातला गेलेले होते आणि गुजरातवरून ते विमान मुंबईत आलेले होते, तेव्हा त्या ठिकाणी त्या विमानाचा मेंटेनन्स झालेला नाही आहे, असं एकंदरीत त्यांनी कारण सांगून खऱ्या अर्थाने कोणत्याही राजकीय किंवा व्यक्तीवरती संशय दाखल केला नाही. ही खऱ्या अर्थाने रोहित पवार यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमधील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी हे सांगितलेलं आहे की अजितदादा गेले, परंतु ह्या VSR कंपनीचं विमान इतर नेतेसुद्धा, उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, ते सर्रासपणे वापरत आहेत. त्यांनी ते वापरू नये, कारण या विमानामध्ये प्रचंड मोठे टेक्निकल प्रॉब्लेम आहेत, अशा पद्धतीचे विचार त्यांनी व्यक्त केलेले आहेत. आणि म्हणून मला मित्रांनो म्हणावंसं वाटतं की अजितदादानंतर ना, जर आपण जागे झालो नाही तर इतर महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. त्यासाठीच आत्मचिंतन करावं, अशा पद्धतीचा रोहित पवार यांनी विचार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो मला सांगावंसं वाटतं की त्यांनी प्रामुख्याने रोहित पवारांनी सांगितलं की 2023ला विमान अपघात मुंबई एअरपोर्टवरती झाला, त्याच्याबद्दलची माहिती किंवा CCTV रिपोर्ट्स किंवा अन्य काही DGCA कंपनीनं, DGCA संस्थेनं जी माहिती द्यायची आहे ती दिली नाही. म्हणूनच खऱ्या अर्थाने आज 2026मध्ये अजितदादांचा अपघात झाला. जर 2023मध्ये DGCAनं किंवा इतर काही संस्थेने या संदर्भातली 2023ची दुर्घटनेची या कंपनीची माहिती दिली असती तर त्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या असत्या आणि या दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली असती, अशा पद्धतीचा विचार खऱ्या अर्थाने रोहित पवार यांनी व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून त्यांनी जे विचार व्यक्त केले ते विचार अतिशय तंतोतंत अपघाताच्या कारणाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे विचार त्यांनी व्यक्त केलेले आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कोणत्याही पक्षावरती किंवा कुठल्याही अशा वेगळ्या
भूमिकेवरती हा मुद्दा घेऊन ते गेले नाही आहेत, तर ते म्हणाले की माझे काका गेले आणि हा महाराष्ट्राचा दादा उपमुख्यमंत्री आणि एक बहुजन समाजाचा नेता गेला, म्हणून त्यांनी या संदर्भामध्ये सर्व पत्रकारांना त्याचबरोबर संशोधकांना अशा मंडळांना त्यांनी आवाहन केलं की तुम्ही तुमच्या परीनं याचं संशोधन करा आणि याचे खऱ्या अर्थाने याचं समीक्षण करा, कारण इथून पुढच्या कुठल्या नेत्याचा जीव जाता कामा नये. VSR कंपनीवरती एक आरोप म्हणा किंवा एक आक्षेप म्हणा त्यांनी घेतलेले आहेत. आणि त्यांनी एवढंच करून ते थांबले नाही आहेत, तर त्यांनी या VSR कंपनीचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्या बाबतीतही त्यांनी व्यक्तिगत पातळीवरती संशोधन केलेलं आहे.